राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. तर आज बघा आम्ही चाललोय कुठे. तर आता गाडी काढली, आमच्या बिल्डिंगमधनं निघालोय आम्ही आमच्या प्रवासाला. आणि आमच्यासोबत आहे आमचे फ्रेंड योगेश आणि पूनम आणि त्यांचं पिल्लू. तर सगळेजण चाललो आहोत आम्ही फिरायला, थोडंसं दर्शन घ्यायला देवाचं आणि थोडंसं एन्जॉयमेंट पण हवं ना लाईफमध्ये. तर सगळी कामं एकदमच करायची आम्हाला, त्यामुळे आम्ही निघालो आहे. घराच्या इथून निघाल्यानंतर आम्ही सातपूर मार्गे हायवेला लागलेलो आहे आणि तिथून आम्ही मखमाला कॉलेज रोडवरनं मखमालाबाद रोडने जाणार आहोत. तर हे कॅनडा कॉर्नर आहे, तिथून आम्ही आता पुढं चाललेलो आहोत. बघू शकतात पाऊस खूप चांगला येऊ राहिला आपल्या नाशिकमध्ये. तर नाशिकमध्ये राहणाऱ्यांना असं सोपं आहे, त्याचा अजून एक मार्ग आहे. कोण कुठं राहता, कोण कुठे नाही राहत, तिथून असतं तुम्ही डायरेक्ट पंचवटीपासून दिंडोरी नाक्यापासून धरून तो रोड सरळ पकडून मसरू मार्गे दिंडोरी ते वणीकडे जाऊ शकतात. पण आम्ही इकडे, त्यामुळे आम्ही इकडनं जातोय आज. आणि पाऊस खूप चांगला येऊ राहिला, त्यामुळे खिडक्या वगैरे सगळे लावलेले आहे. आणि पाऊस यायला पाहिजे, आपल्याला गरज आहे पावसाची. आणि मला वाटलं कोणी एवढी गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी आहे. जाताना आम्हाला मेंढ्या दिसल्या. तुम्हालाही लहानपणीची आठवण आलीच असेल मेंढ्यांना, पण मला पण येते आठवण. आणि पुढं आम्ही निघालो. आता आम्ही हे मार्केट आहे मखमालाबादचं, जे बटाटा आणि फळांसाठी मार्केट आहे. फळ मार्केट किंवा बटाटा मार्केट म्हटलं तरी चालेल. हे मोठं मार्केट आहे. इथे भाजीपाला नाही, पण बटाटे आणि फळं भेटतात होलसेलमध्ये. आणि तिथून आता आम्ही पुढं निघालेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता आम्ही रोडला लागलेलो आहे आणि फास्ट जातो आहोत, कारण की आम्हाला जर काहीच जास्त झाली आहे. आणि आम्ही मसरूळच्या पुढं आलेलो आहोत निघून. आणि माही बघा किती छान एन्जॉय करते. तशी तिला बरं नाही आहे, पण थोडं बरं वाटलं. आणि परत आम्हाला मेंढ्या, बकऱ्या, गाई वगैरे भेटल्या रस्त्यातच. पण आम्ही बाय बाय करत पुढं निघालो. आणि बघा हिरवळ किती छान आहे ना, खूप छान वाटत होतं. खूप हिरवळ आहे, मनाला एकदम शांत प्रसन्न करून टाकलं. खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे आहे हे धरण आहे, ओझरकर धरण म्हणून आहे. तर हे बघा पाणी दिसतंय का तुम्हाला, किती पाणी आहे त्या धरणात. आणि दोघं साईडचा मी व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. रस्त्याच्या गाई वगैरे दिसत आहे. आणि हा ट्रक आमच्या पुढंच होता, आम्हाला जाऊ काही देत नव्हता पुढे. पण खूप छान, काही ठिकाणी भात लावणी चालू होती. आणि आम्हाला परत मेंढ्या भेटल्या रस्त्यात, त्यांनाही आम्ही बाय बाय केलं आणि पुढे निघालो. आणि शेतात बरेच लोक कामं करत होते, काही लोक भात लावणी करत होते. तर काय बरेचसे कामं चालू होते. आणि काल जरा जास्तच पाऊस होता आणि मला माहीत नव्हतं काल ऑरेंज अलर्ट आहे आपल्या नाशिकला. आणि डोंगराकडे वगैरे पाऊस जरा जास्तच होता आज. तसं खूप छान वाटलं आम्हाला. पावसात भिजायचं तर पण भिजायला भेटलं नाही, कारण पोरी आजारी होत्या. आणि जर आम्ही निघालो असतो तर पोरी भिजल्या असत्या. तुम्ही बघू शकता डोंगर दिसतच नाही, पूर्ण ढग आहे. असं वाटतं पूर्ण ढग खाली उतरून आलेले. खूप छान असा नजारा होता हा. मनाला सुख काय असतं हे समजलं असं वाटायला लागलं होतं. खूप सुंदर निसर्गाने एक ग्रीन कलरची साडी कशी नेसली आहे तशी नेसलेल्यासारखी वाटत होती. खूप सुंदर वाटत होता. आणि इथे बघा तुम्हाला आता काहीच दिसणार नाही, सगळे ढग आहे, पूर्ण ढग आलेले. आणि किती छान वाटतंय ना.
जिथे तिकडे बघाल तुम्ही हिरवळ हिरवळ, झाडे हिरवळ, डोंगर पण हिरवे हिरवे गार झालेले आहे. खूप छान असं वाटत होतं. एकीकडे असं वाटत होतं की इकडेच घर घेऊन राहावा. इतक्या छान आणि शांत जागेवर राहायला किती छान वाटेल. बघू शकते किती फास्ट फास्ट घेतोय आम्ही गाडी. आणि हे पाणीत पाहिलं आणि आता आम्ही पोचलोय, एंट्री करणार आहोत आता. तर आम्ही इथे पोचलो आहोत. आता पुढे जातोय. पुढे रस्ता जरा खराब आहे, खूपच खराब आहे. खूप खड्डे खड्डे झालेले होते आणि तिथून आता पुढे चाललोय आम्ही. परत डोंगर रांगा लागल्या आहेत. खूप छान वाटतं डोंगरामधून जंगलामधून जायला. आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला तुम्हाला दिसेल किती हिरवळ आहे. शूट करणं जरा अवघड होत चाललं होतं कारण की बाहेरचं काही दिसतच नव्हतं आणि पाऊस चांगला जोरात असल्यामुळे खिडक्या काही खोलता येईना. पण तुम्ही जर अशा दिवशी जर प्लॅन करत असेल ना तर खूप छान वेदर होतं, तर तुम्हाला खूप आवडेल. आणि थोडंसं एन्जॉय करा, लवकर जा म्हणजे थोडा टाइम भेटतो. तर बघू शकता आता किती छान वाटतंय. डोंगरावरनं पाणी नितरत होतं. तुम्ही पाहिलं की नाही पाहिलं माहीत नाही, पण तुम्हाला पुढच्या ह्याच्यात दिसलंच नक्की. जसं आपण जातोय पुढं तसं तुम्हाला डोंगरावरनं पाणी खळखळ करून वाहताना दिसेल. झरणे, धबधबे, काय म्हणायचं ते म्हणा, पण पाणी आहे. हे बघा, बघितलंच ना, तर खूप छान असं पाणी वाहत होतं. आणि समोर बघा धबधबा. मी गाडी थांबवायला लावली. इथे बघा तुम्ही पाणी नितरताना दिसतंय, म्हणजे वाहतंय खळखळून. पण मला काय उतरू दिलं नाही त्यांनी. मग पुढे घेतली त्यांनी गाडी आणि पुढे गेलो आम्ही. तो पहा झरणा किती सुंदर आहे ना. लोक स्पेशली थांबून थांबून एन्जॉय करताय. खूप छान असे हे दिवस असतात. या दिवसात मी फिरायला नक्कीच जाते, मला फार आवडतं. बघा किती खळखळून वाहतंय पाणी. आणि इथे मी थांबून तुमच्यासाठी खास स्पेशल हा व्हिडिओ बनवते. बघा किती छान वाटतंय. तो झरणा किती वाहतोय, किती लांबून दिसतोय, पांढरा शुभ्र दुधासारखा. असं वाटतं दूध कोणी सांडलंय काय. खूप सुंदर वाटते. घाटी पूर्ण हिरवा आणि त्याच्यावर ढगांनी पांघरलेली सागर, खूप सुंदर. आणि इथे साधारण ते कोणीच उतरलं नाही, मी एकटीच उतरली होती कारण पुरी आजारी, त्यामुळे ते उतरले नाही. आणि परत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. परत चाललो आणि निघालोय. बघू शकता पुढेही तुम्हाला झरणे दिसते, छोटे मोठे सगळे आहेत. खूप छान वाटतं. पाऊस मात्र खूप चांगला जोरात होता, तो थांबलाच नाही असं म्हटलं तरी चालेल. कसा रिमझिम झाला की परत नंतर 5 मिनिटात जोरात व्हायचं. तर पाऊस खूप चांगला पडला कालपासून, म्हणजे रात्रीपासून पडलाय आदल्या दिवशी. आणि आम्हाला काल खूप पाऊस चांगला भेटला. आम्हाला आता खिडकीत नाही काही दिसत नाही कारण एवढा पाऊस पडलेला आहे. खिडकी आम्ही लावून घेतली आहे. खिडकीत मग बाहेर जे दिसतंय तुम्हाला पावसासोबतच दिसतंय. मध्ये मध्ये झरणे दिसताय खळखळून वाहताना, तुम्ही बघितले असतील. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की आपणही लवकरच असं फिरायला जावा. खूप छान आहे बघा झरणा, धबधबा. लोकांनी अक्षरशः गाड्या थांबून एन्जॉय केलाय. खूप सुंदर अशी ही दृश्य आहे जे तुम्ही खरंच एन्जॉय करायला पाहिजे. आणि इथे आता काहीच दिसत नाही आहे आम्हाला, कारण की एवढे ढग खाली आले. धुकं म्हणा, ढग म्हणा, खूप खाली होते. इथे आम्ही आता चाललोय पुढे. तिथे पावती फाडून घेतोय आम्ही. आपल्या गावाकडची असते ती पावती. तर
प्रत्येक जणाला एक 5 रुपयाचं तिकीट आहे. असे 20 रुपये घेतले टोटल आमच्याकडनं. आणि इथूनही आम्ही पुढं निघालो. पुढे बरेच लोक घोंगट्या घेऊन जाताना दिसत आहे, कारण की पाऊसच एवढा जोरात आहे. ते घोंगट्या आहे ना, प्लॅस्टिकच्या आहे आणि ह्या 30-30 रुपयाला विकत होते. तर आम्ही जे पुढं आता पार्किंग करतोय आम्ही, तिथे डायरेक्ट पार्किंगवाल्याने सांगितलं आम्हाला 30 रुपयाला घोंगटी आहे, तुम्हाला हवी आहे का. आमच्याकडे ऑलरेडी छत्री असल्यामुळे आम्ही नाही सांगितलं. पण असं फील होतं जसे पहिले लोक कसे घोंगटे बनवायचे, बांबूची किंवा बारदानाची पोतडी, प्लॅस्टिकची जी पोतडी येते तिची पण बनवायची बरं का. हो, तसेच आठवण यायची. नवीन काय येईल आणि काय नाही सांगता येणार नाही. पण ज्याने डोकं लावलं असेल तो खरंच हुशार म्हणावा. व्यवसाय कुठं आणि कसा करावा हे त्यालाच विचारावा. जी गरज आहे ती गरज उपलब्ध करून देणं म्हणजेच व्यवसाय. आणि इथे आम्ही तिकीट घेतलं पार्किंगचं, आणि इथे आम्ही पार्किंग करतोय. 2 तासाला 50 रुपये, आणि 2 तासानंतर तुम्ही जेवढे वेळ थांबाल तेवढे तासाचे 50 रुपये, याप्रमाणे ही पार्किंग होती. आणि ह्याच पार्किंगवाल्याने आम्हाला घोंगटी पण सांगितली ती. तर आता सगळ्यांना सोडून आले जागरण ते. आता आम्ही चाललोय, मी पप्पा आणि मी. इथूनही जिना होता तर आम्ही इथून मध्ये डायरेक्ट गेलो. पण खूप पाणी होतं जिन्यातही, पाय सटकायला लागले. वरती चढल्यानंतर बघतोय आम्ही मध्ये आलोय. पण इथे तुम्हाला अंधार दिसत असेल, पण लाईट गेलेली आहे, त्याच्यात काही करू नाही शकत आपण. तर इथे लाईट गेल्यामुळे तुम्हाला अंधार खूपच वाटत असेल. आणि पुढेच आपली लाईट येऊन लागते, तेही तुम्हाला दिसेल. तर लाईट आल्यानंतर आपल्याला कसं वाटतं बघा, सांगा मला. किती छान वाटतंय ना, सगळं चमकायला लागलंय. तर इथे लाईट येऊन लागल्यानंतर तुम्ही बघू शकता पोरं खेळताय आणि तुम्हाला सगळे दृश्य दाखवत आहे. तोपर्यंत सागरांचे तिकीट घेऊन येत आहे. तर इथे सगळं तुम्हाला काय हवं ते अवेलेबल होतं. पर्स, बॅग, बांगड्या, देवांच्या मूर्त्या वगैरे सगळंच भेटतं. पण थोडं महाग आहे नाशिकपेक्षा. आपण नाशिकला घेतलेला परवडा. आणि आम्ही निघालो आता एंट्री करायला. तर पुढे गेलो आम्ही, एंट्री करतोय. पास आहे आमच्याकडे, ते पास आम्ही सगळे सोबतच मिळून देतोय, त्यामुळे सोबत गेलो पुढं. आणि इथे आम्ही एंट्री केली. आणि इथून आता पुढं चाललोय परत आम्ही. आता मध्ये मी दिसायला पाहिजे म्हणून मी पण माझा व्हिडिओ शूट केलाय. पण माहीत नाही कोणत्या पद्धतीने दिसेल आणि किती दिसेल. पण आता चाललोय आम्ही शूज रॅकच्या इथे शूज काढायला. शूज काढून झाल्यानंतर पुढे गेले, पण सगळं ओलं असल्यामुळे पाय सटकायची भीती आहे, जरा सांभाळूनच चालावी. आणि इथे आलो आम्ही, एंट्री केली आहे. आणि आता पुढं जाऊन आम्ही उभं राहतोय आमच्यासाठी. तर इथे येताना ट्रेन दिसते ना तुम्हाला. एक ट्रेन वरती जाते तेव्हा दुसरी ट्रेन खाली येते. हीच पद्धत आहे ह्या ट्रेनची. दोघं ट्रेन सोबत जात नाही, दोघं ट्रेन सोबत येत नाही. आणि आता आम्ही इथे उभं राहिलोय ट्रेनची वाट पाहत. बघू शकता खाली जे पायऱ्या आहे आणि वरती ट्रेनचं पूर्ण हे आहे, आणि साईडने जिना आहे. तर ही ट्रेन चालली, हिला बाय बाय करू आपण. आणि आपली तिकडनं ट्रेन येते आहे, तुम्हाला दिसेलच आता पुढे. आणि एवढं धुकं म्हणा की एवढे ढग होते खाली आलेले की समोरचं काय ते लवकर दिसेना. तर खाली येते ट्रेन आपली. तर आपल्याला ह्या ट्रेनमध्ये जायचं आहे वरती देवीचे दर्शन घ्यायला. ट्रेन वगैरे असल्यामुळे खूप फायदा झाला आहे, बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे. कारण की एवढं चढणं शक्य नसतं, एवढे वर्ष लोकांनी चढलं. पण ही जी कल्पना आहे ट्रेनची खूप छान आहे. याच्याने ज्यांना पायांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना दम्याचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना ज्याचा प्रॉब्लेम असेल
त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे या ट्रेनचा. तर इथे आम्ही सगळेजण बसलो आहोत आता. आमच्यासोबत बरेचसे बाकीचे पण होते वरती, आणि मला खाली पण दाखवते. आणि साईडला बघा किती छान वाटतंय ना. मी जरा इथे फास्टमध्ये केलं आहे, आणि स्लो जर दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो. तर इथे मी, माझा नवरा आणि माझं पिल्लू, कसं वाटलंय. तर इथे चाललंय आम्ही, आता पोचलोय. आता आमची ट्रेन थांबणार. तुम्ही बघू शकता साईडने लगेच उभे आहे, ज्यांना खाली जायचं आहे. तर ट्रेन थांबली, गेट उघडले आणि आम्ही निघालो. वरती जिना चढून जायचं आहे, आणि इथे वरती पोचलो आम्ही. इथे एंट्री केल्यानंतर पहिले गणपती बाप्पांचं दर्शन होतं. त्यांना आपले प्रणाम करून पुढे निघूया. इथे माकडं दिसत आहे तुम्हाला. खूप एवढ्या जवळून पहिल्यांदा माकडं पाहिले असतील मी, आणि माकडं खाण्याच्या आणि शोधात आले असतील माझ्या मते. आणि पाऊस एवढा जोरात आहे, त्यांना कुठं दुसरीकडे जागाच भेटली नसेल. पावसाळ्यात बऱ्याचशा प्राण्यांची खूप हाल होता, खाण्यापिण्याचे आणि निवाऱ्याचे पण. तर इथे माकडं खूप त्रास पण देत होते. आणि बघा हे माकड खाली येऊन बसलो, आणि एवढं जवळून मी कधीच माकडाला बघितलेलं नाही. आणि तो खाण्यात एवढा दंग होता, त्याला काही फरक पडत नाही शेजारी कोण आहे काय. आणि आमची सई जरा जास्तच घाबरली. आम्ही पुढे गेलो निघून. तुम्ही वेदर पाहू शकता, किती पाऊस आहे, आणि इकडे पूर्ण याच्यात पाणी गळत होतं. आणि माकडं खाली वर उड्या मारत होते. आणि लाईट गेली परत. आमची सई परत खूप जास्त घाबरून गेले, रडायला लागून गेली ती. लाईट आल्यानंतर देवीचं दर्शन घ्या, किती छान दिसते ना देवी. तर इथे आम्ही सगळेजण चाललोय. हे बघा सगळेजण आहो आम्ही. आणि माझा माऊ पा, किती छान वाटते ना देवीला. ग्रीन कलरची साडी खूप सुंदर वाटते. आणि मी खूप फोटो काढले, आणि आता सागरन त्यांचे बी फोटो काढले. स्वतःच राहून जाते फोटो काढायचं, म्हणून मी कसं काय सोडू. हे फोटो काढले, आणि परत आम्ही खाली उतरून आलोय ट्रेनसाठी. आणि ट्रेन आली आहे आमची. तुम्ही बघू शकता ट्रेन आली आहे. आणि फोटोशूट करणार त्यांना आपला हात जरा मागे घ्यायचा ट्रेन आल्यावर, नाहीतर लागून जाईल. आणि गेट बघा उघडला, ॲटोमॅटिक आहे. आणि आता मी एंट्री केली, आणि आम्ही आता परत निघालो खाली. खाली आल्यानंतर आहे ना आम्ही, तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. असं वाटतच नव्हतं खाली यावं, मध्येच कुठं तर थांबून जावं असं वाटत होतं. एक तर मंदिरात थांबू देत नव्हते, नाही तर मंदिरातच थांबलो असतो. आणि खूप पाणी झाल्यामुळं बसायलाही सोय नव्हती. इथे खाली उतरल्यानंतर बघू शकता गेट उघडले, आम्ही बाहेर निघालोय. माही निघाली, माहीला स्वतःच उतरायचं होतं. माझं पिल्लू उतरतंय, सगळे उतरून निघाले. पण आम्ही जरा फोटोशूट केले नंतर. तर इथून आल्यानंतर मी बाकीचे व्हिडिओ काही शूट केले नाही, कारण की माझ्या फोनची बॅटरी झाली डेड. तर माझं फोटोशूट काही झाले नाही. तर मग मी फक्त हे लास्टचे जेवढे आहे तेवढेच व्हिडिओ झाले. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आम्हाला घरी पोचायला रात्रीचे 9 वाजले, त्यामुळे रात्री मी शूट केलं नाही. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. बाय.